श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण दुष्यंत शकुंतला यांचा पुत्र सर्वदमन याची कथा वाचत होतो. आता ती आपण पुढे वाचूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. सर्वदमनाचे सामर्थ्य पाहून कण्व महर्षी आपल्या शिष्यांना म्हणाले, सर्व लक्षण संपन्न शकुंतलेला आणि तिच्या पुत्राला आपल्या आश्रमातून घेऊन जा आणि तिला तिच्या पतीच्या घरी पोचती करा. विवाहित स्त्रिया जर फार काळ आपल्या माहेरच्या माणसांमध्ये राहिल्या तर जगाला ते रुचत नाही. ते त्यांच्या कीर्तीला कलंक लावते. त्यांच्या चारित्र्यावर त्या योगे शिंतोडा उडतो आणि त्यांच्या पतिव्रता धर्माला डाग लागतो. म्हणून आता विलंब न लावता तिला घेऊन जा. ठीक आहे, असे ओजस्वी कण्व शिष्य म्हणाले आणि शकुंतलेला व देवपुत्राप्रमाणे कांती असलेल्या तिच्या कमलनयन पुत्राला बरोबर घेऊन ते हस्तिनापुराकडे निघाले. नित्याच्या परिचयातील वनामधून मार्ग आक्रमित सौंदर्यवती शकुंतला दुष्यंताकडे जाण्यासाठी निघाली. ती आल्याची वर्दी द्वारपाळांनी राजाला दिली आणि ते तिला राजवाड्यात घेऊन गेले आणि उगवत्या सूर्याप्रमाणे कांती असलेला आपला पुत्र बरोबर घेऊन शकुंतला राजासमोर जाऊन उभी राहिली. तिच्या पाठराखणीसाठी आलेल्या कण्व शिष्यांनी सारा वृत्तांत राजाला सांगितला आणि ते तसेच आश्रमाकडे परत निघून गेले. राजाला यथोचित अभिवादन करून शकुंतला त्याला म्हणाली, महाराज, हा देवतुल्य कुमार मला आपल्यापासून झाला आहे. त्याला आपण युवराज पदावर अभिषेक करा आणि आपण पूर्वी मला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याच्याशी वागा. कण्व महर्षींच्या आश्रमात आपला माझ्याशी जेव्हा समागम झाला तेव्हा आपण मला जे वचन दिले होते ते आठवा. राजाला आश्रमात घडलेल्या साऱ्या गोष्टी चांगल्या आठवत होत्या. तरीसुद्धा त्याने शकुंतलेचे बोलणे ऐकले न ऐकल्यासारखे केले आणि तो तिला म्हणाला, दुष्ट तापसी, तू कुणाची कोण आहेस मला माहीत नाही. तू बोलतेस त्यातले काहीही मला आठवत नाही. धर्मे चार्थे च कामे च नातिचरितव्या त्वयेयं नातिचरासी. या विवाह मंत्राने निर्दिष्ट झालेला वैवाहिक संबंध तुझ्याबरोबर घडून आल्याचे मला मुळीच आठवत नाही. म्हणजेच पाहिजे तर तू निघून जा, पाहिजे तर थांब, काय तुला हवे असेल ते कर. दुष्यंत असे बोलल्याबरोबर शकुंतला ओशाळली, खजील झाली. तिला भोवळ आली आणि दुःखातिरेकाने सुन्न होऊन ती एखाद्या खांबासारखी निश्चल उभी राहिली. तिच्या जीवाची तलखली झाली आणि तिने संतापाने तिचे डोळे लालबुंद झाले. तिच्या ओठाच्या पाकळ्या थरथरू लागल्या आणि नेत्रकटाक्षांनी राजाला जणू दग्ध करीत तिरप्या नजरेने तिने त्याच्याकडे रोखून पाहिले. क्रोधावेगाने ती क्षुब्ध झाली होती आणि तरीसुद्धा आपल्या मनात चाललेल्या भावनांचा कल्लोळ बाहेर दिसू न देता तपश्चर्येच्या बळावर आजवर प्राप्त करून घेतलेले तेज तिने म्लान होऊ दिले नाही. दुःखाने व संतापाने बेभान झालेली असताना सुद्धा तिने एक क्षणभरही विचार केला आणि क्रोधाने आपल्या पतीवर नजर रोखून ती म्हणाली, महाराज, आपल्याला सारे काही चांगले माहीत आहे. असे असताना सुद्धा असंस्कृत सारवट माणसाप्रमाणे
मला काहीही माहीत नाही असे अगदी निशंकपणे बोलण्याचा धीर आपल्याला झाला तरी कसा? खरे काय आणि खोटे काय याला आपले मनच साक्षी आहे. आपल्या मनाला विचारा आणि जे खरे असेल तेच बोला. आपण आपली अप्रतिष्ठा करून घेऊ नका. मनात एक असताना जनात दुसऱ्याच गोष्टीचा बहाणा जो मनुष्य करतो तो स्वतःची फसवणूक करतो आणि दुसऱ्याचीही फसवणूक करतो. कोणतेही पाप करावयाचे त्याच्या हातून बाकी राहते असे मला वाटत नाही. माझा मी एकटा आहे असे आपल्याला वाटत आहे, पण आपल्या हृदयातील ईश्वराची आपल्याला जाणीव नाही. हृदयस्थ ईश्वराच्या नजरेतून कोणतेही पाप सुटत नाही. त्याच्या समक्ष आपण पापकर्म करीत आहात. मनुष्य दुष्कर्म करतो आणि माझे दुष्कर्म कोणालाही माहीत नाही असे तो धरून चालतो, पण देवांना ते कळते आणि त्याच्या हृदयातल्या ईश्वरालाही ते कळते. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी, उदक, यम, दिवस रात्र, प्रातःसंध्या व सायंसंध्या आणि धर्म या सर्वांना माणसाचे वर्तन माहीत असते आणि त्याच्या स्वतःच्या मनालाही ते माहीत असते. हृदयामध्ये असलेला ज्याचा कर्मसाक्षी आत्मा शुद्ध असतो त्याच्या हातून चुकून नकळत घडलेल्या पापाचे परिमार्जन साक्षात ववस्त्रत यम करीत असतो. पण दुराचारिणी पातकी पुरुषाचा आत्मा शुद्ध नसतो, त्याला यम असह्य यातना देतो. जो स्वतःच आपल्या हाताने आपली अप्रतिष्ठा करून घेतो आणि आपण जसे आहोत तसे जगाला दिसू न देता चांगुलपणाची बतावणी करतो, त्याचे मनच त्याच्या कल्याणाचा मार्ग कुंठित करते. मग देव त्याचे कल्याण कसे बरे करणार? जो मनुष्य स्वतःच आपली किंमत कमी करून घेतो आणि आपले बोलणे फिरवतो त्याचे मनच त्याच्या कल्याणाचा विध्वंस करीत असते. पण देव तरी त्याचे कल्याण कसे करणार? ही आपण होऊन माझ्याकडे चालत आली आहे अशी स्वतःची समजूत करून घेऊन माझ्यासारख्या पतिव्रतेची अवहेलना करू नका. मी आपली भार्या आहे आणि आप खुशीने आपल्याकडे आली आहे. वास्तविक आपण माझा मान राखावयास पाहिजे होता. मान राखणे बाजूलाच राहिले. उलट मला क्षुद्र लेखून या प्रतिष्ठित लोकांसमोर आपण माझ्याकडे तिरस्काराने पाहत आहात. हे सारे आपण काय म्हणून करीत आहात? माझे बोलणे आपल्याला ऐकू येत आहे ना? माझे हे अरण्य रुदन तर चालले नाही ना? तुमची विनवणी करीत असतानाही तुम्ही जर माझ्या म्हणण्याप्रमाणे केले नाही तर तुमचे मस्तक शतधा विदीर्ण होईल. पत्नीशी पतीचा समागम झाल्यावर तो पुत्र रूपाने तिच्या ठायी पुन्हा जन्माला येतो. यामुळे जायेचे म्हणजे पत्नीचे जायात्व सार्थ ठरते असे वैदिक मंत्रवेत्ते ऋषी म्हणतात. वेदोक्त कर्मांचे ज्ञान असलेल्या पुरुषाला जे अलौकिक तेजस्वी अपत्य होते त्याच्यामुळे वंशविस्तार अखंडित राहिल्यामुळे ते अपत्य अगोदरच निघून गेलेल्या म्हणजे निधन पावलेल्या पितामहांचा व प्रपितामहांचा उद्धार करीत असते. मुलगा पुम नामक नरकापासून पित्याला वाचवितो म्हणून त्याला पुत्र अशी संज्ञा आहे असे साक्षात ब्रह्मदेवानेच म्हणून ठेवले आहे. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि रोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.